आपण पाहता लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज उमरज येथे समस्त उमरजवासी बंधू भगिनींच्या आपण पाहूया त्यांच्या आज मोठा विषय असा की 20 दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जेव्हा माणूस लाठीचार्ज झाला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही एवढ्या मोठ्या उपयोग करत होता तेव्हा विद्यार्थ्यांच्या अधिकार त्यांना मिळावे यासाठी देशातील लोकशाही टिकली पाहिजे यासाठी यांचं उपोषण चालू होतं. देशातील उद्याची भविष्यात घडणारी पिढी यांच्यासाठी हे उपोषण चालू होते. 21 प्रत्येकामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जातोय आणि नक्कीच हे भारतीय लोकशाहीचं असणारं पुढचं पाऊल असणार आहे. तीव्र आंदोलन असणार आहे. आज स्वातंत्र्य व्याख्या रुंग कुठेतरी कमी केले जात आहेत आंदोलन उभं केलं आहे आणि याचं लाईव्ह चित्रण आपण पाहतोय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क बरीच दुकानं बंद झालेली आहेत. हा जो अन्याय आहे ते प्रत्येक घरातील आहे. आज विद्यार्थ्यांच्यावर व्हायला अन्याय हा इथं प्रत्येक जण निषेध व्यक्त करतोय. आपण पाहताय की हे बांधव आज उमरजमधून संपूर्ण निषेध व्यक्त करतायत. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? मोर्चा पुढे तीव्र आंदोलन कसं काय करायचं? आंदोलन करतोय कारण आम्ही बाबासाहेबांचं संविधान मानणारी लोक आहोत. संविधान मानणारी लोक कधी कायद्याचा दुरुपयोग करत नाही. कायद्याचा आम्ही आदर राखून आम्ही शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत. सतर्क न्यूज आज इथं या तीव्र आंदोलनाचा तीव्र मोर्चाचा इथं आढावा घेतोय. आपण पाहताय की या निषेधार्थ उमरजमधील बरीचशी सर्वच्या सर्व दुकानं इथं बंद ठेवण्यात आलेली आहेत. आपण पाहताय की आज हे प्रत्येक बंधू भगिनी स्वतःच्या रोजीरोटीवर स्वतःचा व्यवसाय असेल नोकरी असेल त्याच्यावर पाणी करून आपण आज देश हितासाठी विद्यार्थ्यांवर झालेल्या निषेधाच्या अन्यायापर्यंत आपण पाहताय की आज संपूर्ण उमरजमधून त्यांनी हा निषेधाचा मोर्चा इथं आपण पाहताय. मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत युवक हे तरुण पिढी आहे. संपूर्ण वयोगटातील हे बांधव आहे तिथं माणिक चौकातून आता स्टँड करेल आणि संपूर्ण उमरजभर आज निषेध व्यक्त केला जातोय. दुकानं बंद केली जाते. व्यवसाय रोजीरोटी सर्वांवर पाणी सोडलं जातं. आज इथं वंदे मातरम विविध इन्क्लाब जिंदाबाद त्यासोबत आज आपण इथं पाहताय की हे बांधव अगदी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जातोय आणि जय संविधान त्यासोबतच इन्क्लाब जिंदाबाद आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. या विद्यार्थ्यांवर झालेले अन्यायार्थ त्यांना सर्वत्र ही झालंच पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांचा अगदी राजीनामा दिला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी घरी बसला पाहिजे कारण आपण पाहताय की हा मोर्चा आता महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरज इथं आहे. महात्मा गांधी हायस्कूल पासून इथं तक्षशिला नगर ब्लू पॅन्थर ग्रुप उमरज इथे आता हा मोर्चा येतोय. लोकराजकांचे आव्हान आम्ही नागरिकांना केलेले होते पण तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून की लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात एवढा असंतोष निर्माण झालेला की लोकांनी स्वइच्छेनं बंदला 100% प्रतिसाद दिला. बरी बंद कशासाठी होता? नीट पेपर कशासाठी आहे? जर पैसे देऊन जर पोरं डॉक्टर व्हायला लागले तर बाबा गरिबांना पैसे देऊन स्वतःचा जीव तुमच्या ताब्यात द्यायचा आहे का? शिक्षण गरिबाची प्रगती होती शिक्षणानं. शिक्षणात जर भ्रष्टाचार होत असेल तर गरिबाची प्रगती होणार आहे का? मागं राहिलेला मागासवर्ग पुढे जाणार कधी? लोकांची मागणी होती आणि आम्ही केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. शिक्षणात जर भ्रष्टाचार झाला तर आमची मुलं शिकूनही काय उपयोग होणार आहे? नोकऱ्या तर मिळणार नाही ती नाहीत आणि जो समाज आता कित्येक वर्ष मागे राहिलेला आंबेडकरांच्या माध्यमातून पुढे आला तीच वेळ परत येऊ नये ह्यासाठी हा बंद होता. कसं पाहतोयस या मोर्चाकडे? काय सांगशील? आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झाला काय सांगशील तू? माझ्या भविष्यासाठी सगळं बंद पाहिजे. तुझ्या भविष्यासाठी काय होशील मोठेपणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा
संभाजी महाराजांचा शिक्षण मंत्र्याचं करायचं काय शिक्षण मंत्र्याचं करायचं काय संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी संतोषी जगदाळे